नमस्कार प्रेक्षक हो, वाचू आनंदे या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, वाचू आनंदे या सदरामध्ये आपण लेखकांना भेटतो आणि लेखकांविषयी जे भरभरून बोलतात, पुस्तकाविषयी जे भरभरून बोलतात त्या अतिथींना आमंत्रित करतो. तर आज ज्यांचं पुस्तक आज सगळ्यांमध्ये प्रकाशित झालेलं आहे आणि ज्यांचं अनुभव कथन आपण गेल्या मुलाखतीतही ऐकलेलं आहे असे चंद्रकांत बर्वे सर आपल्या सोबत आहेत. त्यांचं चंद्रकांत सर तुमचं मनपूर्वक स्वागत. त्यांचं 70ची सेल्फी हे पुस्तक नव्याने प्रकाशित झालेलं आहे आणि ठिकठिकाणी त्यांचा कौतुक सोहळा झालेला आहे या पुस्तकाचा. आणि चंद्रकांत बर्वे सरांना तर आपण ओळखतोच. त्यांनी जवळजवळ 35 वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता केलेली आहे. निर्माता म्हणून ते कार्यरत होते. दूरदर्शन आकाशवाणीमध्ये त्यांनी बरीच वर्ष सेवा दिलेली आहे. म्हणजे दूरदर्शनमध्ये 21 वर्ष स्पेसिफिकली सांगायचं झालं तर, आणि आकाशवाणीमध्ये 14 वर्ष. आणि एक ऋषितुल्य आणि गुरुतुल्य माझे व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही त्यांना बघत मोठे आज आम्ही निवेदक म्हणून सगळीकडे कार्यरत आम्ही मुलं आहोत. तर 70ची सेल्फी म्हणजे त्यांनी विविध म्हणजे या मीडियातल्या सगळ्या सेलिब्रिटी म्हणू नका, क्रिकेट क्षेत्रातल्या व्यक्ती म्हणू नका, निवेदक मंडळी म्हणू नका, संगीतकार मंडळी म्हणू नका, अशा सगळ्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना भेटलेले आहेत. ते त्यांच्याविषयी त्यांनी भरभरून लिहिलेलं आहे. त्यांच्या काही मुलाखती लिहिलेल्या आहेत. तर त्याचं सगळं संपादन त्यांनी या 70च्या सेल्फीमध्ये केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं त्यांना पुस्तकाच्या माध्यमातून आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये एवढी वर्ष कार्यरत असल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. आणि असा हा कौतुक सोहळा आज आपण वाचू आनंदेमध्ये ठेवलेला आहे. आणि या पुस्तकाविषयी सांगणारे म्हणजे त्यांचा अनुभव कथन सांगण्यासाठी दीपक खेडेकर सरांना आपण आमंत्रित केलेलं आहे. दीपक सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. दीपक सरांविषयी थोडंसं ते देखील 54 वर्ष पत्रकारिता करत आहेत आणि श्री या मासिकाचे ते संपादक म्हणून सगळ्यांना सुपरिचित असे आहेत. दैनिक सकाळ आणि माझी सहेली ते 2024 पर्यंत ते संपादक या पदावर कार्यरत होते. तर आज दोघंही मित्र आहेत आणि एक छान या पुस्तकाविषयी आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अर्थातच बर्वे सरांकडनं सुरुवात करेन मी. सर, आपण जनरली मुलाखती घेतो आणि म्हणजे आपलं अनुभव विश्व त्यातनं जास्ती आपण म्हणतो संस्कारित होतो आपण जसं जसं व्यक्तींना भेटतो. पण मुलाखती घेतो हा एक झाला आपल्या कामाचा भाग. पुस्तक लिहावं असं तुम्हाला का बरं वाटतं? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पुस्तकाविषयी ही जी मंडळी सगळी आता खूप 50 लेख आहेत त्याच्यात, पण ही जी सगळी बडी बडी मंडळी आहेत त्यांच्या मी कोणाच्या मुलाखती घेतलेल्या नाहीयेत. तर त्यांच्याशी माझा संबंध आला. म्हणजे अगदी सगळे अगदी सदाशिव अमरापूरकर असो किंवा दाजी बाटवडेकर किंवा सगळेच पुरुषोत्तम धारवीकरांना तर विसरता येणार नाहीत किंवा नाही का. आता ह्यांच्याशी मी कधी मुलाखती घ्यायच्या म्हणून बोललो नाही, तर हे यांच्याशी बरोबर काम केलेलं असल्यामुळे यांच्याशी संबंध आल्यामुळे मला खूप त्यांच्याबद्दल माहिती झाली. आणि मुख्य असं माझा जरा स्वभाव हा गप्पा मारणारच आहे. जर मी म्हणजे माझं वाचन कमी असेल पण माझं बोलणं आणि ऐकणं जास्त. मी खूप जणांशी बोलतो आणि मोकळेपणे गप्पा मारतो. तर त्याच्यामुळे मला खूप अशा गोष्टी मिळाल्या माहिती आहेत की ज्या इतरांना माहिती नाहीत. आता हे मी पुस्तक लिहिलं तर ह्याच्यात मी म्हणजे मुळात हे सगळे म्हणजे सुमारे 200 लेख वेगवेगळ्या ह्याच्यातनं पेपरमध्ये लिहिले. गेले अनेक वर्षे लिहिले. त्यात हे निवडक 50 लेख आहेत. तर ह्या पुस्तकातनं मी माझे असे गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत की ज्या एक्सक्लुझिव्ह आहेत. म्हणजे आता एक लक्षात घ्या, कुठलंही पुस्तक कोणी विकत घेतो आणि वाचतो त्याच्यासाठी तो एक म्हणजे पैसे खर्च करतो आणि वाचतो म्हणजे त्याच्यासाठी तो खूप वेळ खर्च करतो. तर त्याला त्याच्या ह्याचं पूर्णपणे वसूल व्हायला पाहिजे. म्हणजे माझा मी एक दावा करून सांगू शकतो की माझा प्रत्येक लेखात प्रत्येक पानात ज्याला आपलं याच्यात सिनेमात असं म्हणतात फुटाफुटाला डायरेक्टर दिसतो, तसं माझं तुम्हाला प्रत्येक पानात तुम्हाला न्यू इन्फॉर्मेशन आणि इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मिळणार. म्हणजे आता ही जी माणसं आहेत, आता जी फोटो बघितले की लक्षात दिलं, पणशीकर असोत किंवा नाही पु ल देशपांडे आहेत, म्हणजे सगळ्यांनाच लोकांना माहितीच आहेत. म्हणजे पण मी जी ह्याच्यात पुस्तकात माहिती दिलेली ती तुम्हाला नाहीये याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. म्हणजे आता पु ल देशपांडे आणि पणशीकरांना कोण ओळखत नाही, तुम्हाला खूपच त्याच्याबद्दल माहिती आहे. सगळ्यांना माहिती, मलाही माहिती आहे. परंतु समजा एखादा पत्रकार असतो नाही का, किंवा आता गुगलमध्ये तुम्ही गेलात तर मग त्याची तुम्हाला सगळी करेक्ट माहिती मिळेल की लेखक कुठले, किती पुस्तक कोणत्या साली प्रसिद्ध झालं वगैरे वगैरे. पण माझ्याकडनं काय तुम्हाला मिळेल
तर त्यांच्या अशा काही एक्सक्लुझिव्ह गोष्टी की ज्या इतरांना माहिती नाहीत, ज्या फक्त मला माहिती आहेत. मला कशामुळे माहिती झाल्या, तर मी त्यांच्याशी गप्पा मारायचो किंवा भेटायचो किंवा माझा संबंध आला म्हणून. तर अशाच मी ह्याच्यात दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे पुस्तक का वाचा, ह्याच्यासाठी का खर्च करा आणि का वेळ काढा, तर मला हा माझा दावा आहे की जो वाचेल, सुरुवात केली की त्याच्या लक्षात येईल की अरे हे मला माहित नव्हतं, अच्छा हे इंटरेस्टिंग आहे, असं करत जाईल. आता त्याच्यात सुद्धा मी आणखीन थोडासा लोकांच्या सायकोलॉजीचा विचार केला आहे. आपण सगळेजण मासिक दिवाळी अंक तर तुम्ही घेता, प्रत्येक जण घेतो. आता अंक घेतल्यानंतर प्रथम काय वाचतो, कथा कविता नाही सगळं, म्हणजे ज्याच्या आवडी नाही त्यात सुद्धा आवडीचा लेखक असेल किंवा एखादा आवडीचा विषय असेल ते आपण आधी वाचतो, नाही का. आता तसं हे पुस्तक सुद्धा कोण वाचणार आहेत, याच्यात 50 लेख आहेत, 50 वेगवेगळ्या व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे ते राजकीय नेते आहेत, हे आहेत, नट आहेत, लेखक आहेत, नाटककार आहेत वगैरे वगैरे. आणि तरी सुद्धा मग ते तुम्हाला आवडायचे असतात ते तुम्ही वाचायला घेणार. म्हणजे असं नाही की, पण मग ते लक्षात, अरे हा माझ्या आवडीचं मला खूप माहिती होती, पण अरे ह्याची आणखीन नवीन माहिती मिळाली. हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा तो दुसरा तिसरा लेख वाचेल, आणि तर 2-4 त्यांनी लेख वाचले की तो सगळेच्या सगळे 50 लेख वाचेल, हे माझी खात्री आहे. म्हणून मी हे प्रमोट करतो. उद्देश माझा हे पुस्तक लिहिण्याचा हाच आहे की सगळी बहुतेक माणसं सगळ्यांना माहिती आहेत, पण माझ्याकडे जी माहिती आहे ती तुम्हाला नाहीये, आणि ती रोचक पद्धतीने मी मांडलेली आहे. आणि खरं तर नवीन पिढीसाठी, म्हणजे जे निवेदक होऊ शकतात किंवा मुलाखत घेऊ शकतात, म्हणजे आमच्यासारखी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा एक ठेवाच आहे, हे संचित आहे साहित्यामध्ये. आणि अशा प्रकारचे उपक्रम घडले पाहिजेत, झाले पाहिजेत, आणि म्हणजे हा कायमस्वरूपी ठेवा झाला. कारण कुठलीही पिढी, येणाऱ्या सगळ्या पिढींना मुलाखत कशी घ्यावी आणि ही व्यक्तिमत्व कशी होती हे त्यांना जवळून त्याचा आढावा घेता येईल. नक्कीच. आता मी दीपक सरांकडे वळते. दीपक सर, एक मित्र म्हणून नव्हे पण एक तटस्थ राहून तुम्ही या पुस्तकाविषयी, पुस्तक तुम्हाला का आवडलं याविषयी तुम्ही तुमचं विवेचन सांगा. आता एक महत्वाचं कारण म्हणजे की जसं यांनी सांगितलं का हे यांचे अस्सल अनुभव आहेत. हे इतके, आणि ते त्यांची म्हणजे त्यांच्या स्वभावानुसार म्हणा, जसं त्यांनी आता सांगितलं मी गप्पा मारतो, पण ते गप्पा मारण्याचा जो त्यांचा जो गोष्टी वेगळा स्वभाव आहे, त्यामध्ये त्यांची निरीक्षण शक्ती अफाट आहे, असं हे पुस्तक वाचून कळेल तुम्हाला. आणि जसं तुम्ही म्हणालात की नवीन पिढीला ते मार्गदर्शन अशा अर्थानं का अनुभव मलाही येतात, मी ते कसे उतरवले ते याच्यातून यांचं शिकण्यासारखं आहे. म्हणजे मी उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यात पुरुषोत्तम दारव्हेकरांविषयी त्यांनी मानानेच लिहिलंय. पण पुरुषोत्तम दारव्हेकर हे मोठे लेखक दिग्दर्शक नाटकांचे होते, पण ते मात्र आकाशवाणीत नोकरीला होते, यांचे बॉस होते कदाचित. आता त्यांच्याविषयी जेव्हा मी हा लेख वाचला तर मला तो असं झपाटल्यासारखा, मला तो सोडवे ना. कारण त्याचं कारणच आहे की दारव्हेकरांना आम्ही ओळखतो ते नाटकाचे दिग्दर्शक, आणि क्वचित काही मी पत्रकार म्हणून कधी काही भेटलो वगैरे असेल, पण त्यांच्याविषयी त्यांनी दिलेली माहिती, आणि त्यांना काशीनाथ घाणेकर सारखा जेव्हा ते मोठे नट होते तो त्यांचा आलेला अनुभव हा विलक्षण आहे. की ते काशीनाथ घाणेकर सारखे यांना फोन करायचे, नाही फोन उचलायचे, आणि दारव्हेकर मास्तर केबिन मध्ये नव्हते, आणि तो उर्मटासारखा बोलायचा, म्हणजे ऑर्डर सोडल्यासारखा. उर्मटासारखा नाही म्हणता येणार, कारण त्या काशीनाथ घाणेकरांना ती सवय होती, ते स्वतःला सगळ्यांना डॉमिनेट करायचे. म्हणजे ह्यांना राग आला होता तसा, पण जेव्हा दारव्हेकर मास्तर आले आणि त्यांनी सांगितलं की त्याची आकाशवाणीवर मुलाखत घ्यायची होती, त्याच्यासाठी त्याला माझ्या पाया पडायचं होतं, म्हणून तो मला शोधत होता. आता काशीनाथ घाणेकरला जे आम्ही ओळखतो, हा नट मोठा, पण तेवढाच तो उद्दाम, अहंकारी, भयंकर, ही त्याचा जो पैलू आहे. आता हा यांनी अनुभव घेतला आणि हा लोकांसमोर मांडला, ही फार मोठी गोष्ट आहे. तर आता ह्यांचे जे अनुभव आहेत ना, हे असे अस्सल अनुभव आहेत, आणि ते लिहिण्याची, मांडण्याची ह्यांची हातोटी विलक्षण आहे, एवढं मी म्हणेन. आणि हे मी फक्त या पुस्तकाबाबतीत म्हणू शकतो. त्यांची आधीची पुस्तकं मी वाचली, त्याच्यापेक्षा हे मला सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक आहे. कदाचित असं असेल की कालांतराने लेखनाला धार आली, पॉलिश झालं, वेळ मिळाला ना, तेवढा वेळ मिळाला. बरोबर. आणि त्या निमित्तानं ते चिंतन होऊन ते चिंतनातनं ते सगळे लेख निर्माण. आणि मला जास्ती आकर्षण काय वाटलं ते तुम्हाला सांगतोय, मुखपृष्ठ छानच आहे, सुंदर, त्याच्यातून सगळं प्रतीत होतं, छान छान फोटो आहेत. आणि मुख्य म्हणजे याच्या मागच्या बाजूला जे काही लिहिलंय ना, की विजय तेंडुलकरांनी काही काम न करता आकाशवाणीकडून मानधन मिळवले. आता हे बघा, ही टॅगलाईन म्हणतो. टॅगलाईन कुठल्याही कॉमन माणसाला
किंवा लेखकाला मंदाकिनी आणि सिमी गरेकवाल या नटांनी विनाकारण छापले. तर आता प्रश्न असा येतो की म्हणजे ॲज अ कॉमन मॅन किंवा कॉमन रीडर मला उत्सुकता होती की अरे हा गृहस्थ भेटला कधी त्यांना, आणि भेटला तर कोणत्या संदर्भात त्यांनी रागवल्या, असं म्हणून हे पुस्तक वाचावं असं मला स्वतःला वाटलं. असे सगळे जेवढे काय अनुभव आहेत. आता उदाहरणार्थ अजून एक आहे, रात्री छुपा शपथविधी हा प्रकार प्रथम महाराष्ट्रात नाही गोव्यात झाला. त्याचं कारण हे गोव्यात संचालक होते, डायरेक्टर होती टेलिव्हिजन सेंटरचे, तर ते त्यांच्या समक्ष झाला असेल किंवा त्यांनी तो अनुभवला असेल. तर अशा ह्याच्या गोष्टी आहेत. आणि हे मुख्य म्हणजे त्यांचे अस्सल अनुभव आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडलेले आहेत. आणि म्हणजे मला तरी असं कुठे ज्याला सोडून द्यावं असं, हा एक त्याच्यात झालंय का आता एका लेखाचं नाव आहे श्रद्धांजली. तर ती श्रद्धांजली म्हणजे काय की हे सुरुवात दार्वेकरांपासून होते. दार्वेकर मास्तर त्यांच्या म्हणजे सिनियर होते आणि त्यांच्या अंडर तिथे काशीनाथ घाडेकर असं वागले यांच्याशी. त्यानंतर काशीनाथ घाडेकर वारल्यावर हे श्रद्धांजली रेकॉर्ड करायला गेले. तो खरा अनुभव आहे. पण ते करता करता मग ते राजदत्तवर घसरले. तर ही थोडीशी गंमत आहे. गंमत म्हटली तर गंमत आहे आणि थोडंसं टीकेचा भाग आहे की नाव श्रद्धांजली आणि सुरुवात कुठे होते. पण तरी ते इंटरेस्टिंग आहे, म्हणजे काही असं म्हणता येणार नाही. तर असं त्यांच्या प्रत्येक लेखाच्या बाबतीत म्हणता येईल. मनोहर पर्रीकरांचा गोव्याचे मुख्यमंत्री होते त्याविषयीचा लेख आहे. आता तो बघा, पर्रीकर म्हणून आपल्याला जेवढे माहिती आहे त्यांनी स्वतःही लिहिलंय की ते साधे सरळ राजकारणी होते, साधी चप्पल घालायचे, ते सगळ्या जगाला माहिती आहे. पण ते मुरब्बी राजकारणी होते आणि त्यांनी राजकारण करून पुन्हा कसं गोव्याचं सत्ता मिळवली. आता हे यांनी अनुभवलं म्हणून लिहिलंय. आणि मला वाटत नाही की मी सुद्धा एवढा पत्रकार म्हणून यांनी जे पर्टिक्युलरली त्या बाबतीत लिहिलेलं आहे तसं त्यांची माहिती उघडकीला आली नाही. म्हणून ह्या पुस्तकाची म्हणजे हे ज्याला काय म्हणते एका नाण्याची दुसरी बाजू मांडण्याचा जो भाग आहे. म्हणजे पर्रीकर वाईट होते असं नाही, त्यांनी स्वतः पण कबूल केलंय की असं याच्यासारखा नेता आणि असा माणूस झाला नाही. त्या पर्रीकरने यांना त्रास पण दिलाय, हे पण त्यांनी प्रामाणिकपणे लिहिले. म्हणजे धार्मिकपणा ठेवला नाही की ते वगळलं नाही. पण एक तुम्ही लक्षात घ्या सगळेजण. म्हणजे आता उदाहरणार्थ विजय तेंडुलकर हे माझे आवडीचे लेखक आहेत. निर्विवादपणे त्यांची नाटकं बहुतेक सगळी मी पाहिलेली आणि ते छानच आहेत. किंवा इव्हन सिनेमेत तर त्यांचं काय आता तो विषय वेगळा होईल. परंतु आता ते म्हणून मी नुसतं तेंडुलकरांवर पण कारण ह्याच्यात मी माझे अनुभव दिलेत. म्हणजे तेंडुलकरांवरच्या नाटकांची समीक्षा मी दिलेली नाहीये. तर पण माझा जो अनुभव आहे तो वेगळा आला. कारण काय त्यांचं नाव इतकं मोठं आहे, मग मला वरनं कशी कामं मिळत त्यांचा किंवा गंगाधर गाडगीळ वगैरे त्यांचा मला जो अनुभव आला तो वेगळा आहे. म्हणजे आता तेंडुलकरांच्याच बाबतीत आता तू विषय काढलास म्हणून ते माझ्या आवडीचेच लेखक म्हणूनच मी अप्रोच झालो. मला जेवढी संधी मिळाली म्हणजे ते आकाशवाणीने ते मला ते काम लावलं होतं नाही का. पण त्याच्यात पुढे जे मला अनुभव आला नाही का की अरे यांनी म्हणजे तो अगदी फार वेगळा आहे. म्हणजे इतरांचं त्याला पण आयकॉनोक्लास्टिक म्हणजे त्याला मूर्तीभंजक आहे. तेंडुलकर स्वतः मूर्तीभंजक असंच त्यांचं लिखाण असायचं आणि त्यांच्याबद्दलचा माझा लेख जो आहे तो तसाच आहे. आता पर्रीकर सरांचं म्हणजे समूह काही कारणामुळे आमचं परंतु याचा तो बाकी ते किती हुशार म्हणजे म्हणून मी काही इतर कुठल्याही त्यांच्या कमी ह्याच्यात इतकंच नाही तर माझ्या मुलीच्या लग्नाला इतरांची कोणाची नाही पण त्यांचं शुभेच्छाचं पत्र आलं. म्हणजे त्यांच्याकडे हे किती होतं मॅनर्स किती होते की जर म्हणजे म्हणजे असं हे जे काही होतं त्यांचे ते म्हणजे मी लिहिताना म्हणजे समजा काही कारणामुळे माझं त्यांचं काही थोडंसं असेल समजा तर म्हणून मी त्यांच्या विरुद्धच लिहायचं असं नाही. ते सगळं चांगलं होतं पण समोर एका गोष्टीत आमचं काही वेगळं होतं. आता म्हणजे असं पर्रीकर फार मोठे ते गोष्ट वेगळी किंवा बाकीच्या सगळ्या आता माडगुळकर म्हणा किंवा माझा सख्खा भाऊ अनिल बर्वे किंवा दाजी भाटवडेकर सगळ्यांचेच अनुभव. आता मी तुम्हाला सांगतो काय होतं आता ही सगळी माणसं तुम्हाला मिळतात मला मिळतात पण मला ते जवळून अनुभवल्यामुळे ते अधिक हे म्हणजे आता सांगतो दाजी भाटवडेकर ज्यांनी बघितलं आता नवीन पुढच्या ह्यांना माहिती नाही त्यांना माहिती की काय रॉयल मनुष्य होता. त्याचं ती भूमिका त्याची स्टाईल आणि त्यांचं ते वागणं वगैरे आणि
शेवटी कसं असतं माहिती का, प्रतिभा आणि प्रतिमा हा एक वेगळा प्रकार असतो. काय की म्हणजे एक इमेज असते आणि प्रत्यक्षात ते कसे असतात हा वेगळा असू शकतो अनुभव. पण दाजी भाटवडेकरांचा मला अनुभव, अरे म्हटलं जसा रॉयल मनुष्य नाटकातून वगैरे बघलं त्याच्यापेक्षा रॉयल प्रत्यक्षात आहे हे असं मी अनुभवलं. आणि आता असंही बोलणं, आता गंगाधर गाडगीळ एक इंटेलिजंट ह्युमर आहे त्यांच्याकडे, म्हणजे त्यांना असं सगळ्या समीक्षकांना विशेष पसंत पडलेला असा तो ह्युमर आहे. म्हणजे मलाही तो आवडतोच. पण एका दिल्लीच्या कार्यक्रमाची माझ्यावर जबाबदारी होती की त्यांना वगैरे वगैरे घेऊन जायचं, की बरेच काही अनुभव आला त्या निमित्ताने. तर त्यानिमित्ताने मला तो त्यांचा पर्सनल अनुभव आला ना, लेखक म्हणून त्याच्याबद्दल काही वेगळं मत आहे, पण पर्सनल अनुभव मात्र जेवढे विनोदी लेखक आहेत तेवढे ते फार चिडकत आणि फार त्यांच्या अपेक्षा असतात. म्हणजे तो आणि सगळा मी जसाच्या तसा मांडलेला आहे, म्हणजे त्या बारीक गोष्टी. कारण ह्याच्यात माझं काही त्यांच्या विरुद्ध टीका द्यायचं किंवा असं काही अधिकार पण नाही आणि तो उद्देश पण नाही. पण प्रत्येकाच्या बाबतीत मी आधीच तुम्हाला म्हटलंय की ओळख किंवा भेट किंवा असे आता 35 वर्ष या माध्यमात असल्यामुळे सगळ्या आता बहुतेक सगळेच नेते म्हणा किंवा नट म्हणा लेखक कुठल्या ना कुठल्या निमित्ताने भेट झालेलीच आहे. म्हणजे त्याच्यात काही शंका असू शकत नाही. परंतु माझ्याकडे ज्यांच्याबद्दल अरे की हे युनिक आहे, अशोक सराफला भेटलं, आपला लक्ष्मीकांत बेर्डे, तो तर आमच्याशी फार चांगला मैत्री होत होता. पण मी तुम्हाला हे नुसतं सांगणं की अरे लक्ष्मीकांत बेर्डे माझा चांगला परिचय होता कारण की अशोक शेवडेचा मित्र असल्यामुळे माझाही चांगला मित्र झाला होता वगैरे हे सांगितलं तर तुम्हाला वाटेल काय त्याच्यात सांगतो नवीन, खरं खोटं काय माहिती नाही का, नाही का. म्हणजे आणि अपार्ट फ्रॉम त्याचा भाऊ सुद्धा आमचा आकाशवाणीत होता त्यामुळे सुद्धा लक्ष्मीकांतची. परंतु त्याच्यात माझ्याकडे आय हॅव गॉट नथिंग न्यू टू ऑफर, तुम्हाला माहिती आहे की तो. परंतु आता यशवंत दत्तच्या बाबतीत ते काही नवीन गोष्टी आहेत की जे त्याच्या स्वभावाचं पैलू दाखवतात. म्हणजे तोही माझे त्याच्यामुळे मी काही लक्ष्मीकांतवर लेखले नाही, ते यशवंतवर मी लिहिलं, यशवंत दत्तवर. कारण की त्याच्याकडे मला काही वेगळे पैलू आणि वेगळे अनुभव मिळाले की जे इतरांकडे नसतील. लक्ष्मीकांतचे माझे जे अनुभव आहेत तितकेच चांगले अनेकांना असतील. म्हणजे असाच तो मनुष्य चांगला होता. म्हणजे वेगळं माझ्याकडे आय हॅव गॉट समथिंग न्यू टू ऑफर हे माझं पुस्तकाचं हे आहे की प्रत्येक लेखात प्रत्येक पानात फुटा डायरेक्टर असतो तसा प्रत्येक पानात अरे हे मला माहिती होत नव्हतं किंवा धिस इज इंटरेस्टिंग अशी जे रोचक असे अनुभव आले किंवा ज्या गोष्टी होते त्याच मी याच्यात लिहिलेल्या आहेत. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर भीमसेन जोशींविषयी त्यांना आलेला प्रत्यक्ष अनुभव. आता हे त्यांना भेटले नाही पण अस्तित्व आहे भीमसेनचं आहे आणि यांचं आहे. आणि त्यांचे पुन्हा चांगुलपणा असा की त्या भीमसेन जोशींचं नाण्याची दुसरी बाजू त्यांनी दाखवली रेकॉर्डिंगच्या वेळेला आलेली. पण झालं असं की त्याच्यात त्यांची फजिती पण झाली. हे करायला गेले, त्यांना दाद द्यायला गेले आणि झाली फजिती यांची. पण ते सुद्धा त्यांनी लिहिलंय. म्हणजे आणि मला संगीतातलं कळत नाही हेही त्यांनी प्रामाणिकपणे आता मी तुम्हाला सांगतो ना, हे पाहते बरोबर की कुठल्याही प्रकारे मी आव आणत नाही किंवा नाही का सगळ्याच मी दूरदर्शनचा संचालक वगैरे असल्यामुळे उपसंचालक त्यावेळी खूपच मोठ्या मोठ्या संगीतकारांना सुद्धा मला भेटून त्यांच्याशी रिसिव्ह करावं लागायचं. त्यांचे कार्यक्रम आम्ही म्हणजे दूरदर्शनसाठी किंवा आकाशवाणीसाठी केलेले आहेत. परंतु मला त्यातली गती नाही, इतकंच नाही तर मला इकॉनॉमिक्स मधलं काय ही कळत नाही. मी किती ते हे असतात ना आपलं बजेटचे कार्यक्रम मी त्याच्यावर माझं एक पुढलं पुस्तक येत आहे. त्याच्यात तुम्हाला सगळे किस्से म्हणजे आताच्या याच्यात ते इकॉनॉमी म्हणजे मला ज्यातलं कळत नाही अशा खूप गोष्टी आहेत. ते माझं पुढलं पुस्तक येत आहे. म्हणजे माझा टोपोग्राफिकल सेन्स किती वाईट आहे किंवा म्हणजे मी वगैरे ह्याच्याबद्दल मी लिहिलेलं आहे. ते आता एक टवाळा आवडे विनोद नावाचं एक पुस्तक येत आहे. येईल तेव्हा मी परत मला बोलावं बरं का. त्याच्यात सगळे बहुतेक माझे फजितीचेच एलिमेंट्स आहेत. कारण की मी काय म्हणजे आता काय वय जसं वाढल्यानंतर आता जुन्या गोष्टीकडे आपण जरा मोर ऑब्जेक्टिव्ह बघतो. अरे आपली काय चूक दिली ना, आपली कशी फजिती झाली ती आता एन्जॉय होते बरं का. त्यावेळेस मला म्हणजे आता इव्हन तुम्ही बघा ना, आता गंगाधर गाडगीळकर किंवा त्यांच्याबरोबर की माझी जी परिस्थिती झाली की वर्ण मला सांगायचे हे करून घ्या किंवा तेंडुलकरांसाठी की तुम्ही त्यांच्याकडे नाटक लिहून घ्या सारखे वर्ण. पण मला कळत होतं की तेंडुलकर लिहिणार नाहीत. मी आपलं जात होतो नाही का. आणि सगळा तो माझा जो अनुभव आहे त्याच्यात माझी किती परिस्थिती झाली. बरं वरचे बॉस असतात त्यांना नाही ते लिहिणार नाही, त्याच्या दुसरं मी तुम्हाला सुचवतो असं म्हणता येत नाही. शेवटी
माझंच त्यांना पटलं आणि त्यांनी सांगितलं बरं बाबा तुम्ही दुसरं कुठं तरी करा म्हणून. म्हणजे मी त्यांना जे पहिल्यांदाच सांगत होतो की तेंडुलकर अगदी ग्रेट जरी असले तरी आपल्याला पाहिजे तसं ते अटक देणार नाही, ते मला आधीच माहिती होतं. तुम्ही सगळं दिलंय पण वर्ण आदेश सारखं मला जावं लागायचं. त्यामुळे बरं तेंडुलकर जर म्हटले असेल मला सुरुवातीलाच की बरं बरं ते माझ्याशी चांगलेच वागलेत, मी त्यांच्या घरी जायचो, त्यांनी मला चहा पाणी चांगलं केलेलं आहे, विचार करतो म्हटलं. बरं तू जर म्हटलं असते की सध्या काही 6 महिने शक्य नाही तर मी लगेच दिलं असतं की सध्या त्यांना शक्य होईल असतं नाही, परंतु ते होल्डमध्ये ठेवायचे. त्यांनी होल्डमध्ये ठेवलं, मी खोटं काही वरती सांगितलं नाही. त्यामुळे माझी गाडीवाल्यांच्या केसमध्ये सुद्धा असंच झालं किंवा असे होते की वरती एकीकडे बॉस आणि एकीकडे VIP बॉस, आय हॅव टू डील नाही का. नक्कीच. वाचू आनंदेमध्ये एक विश्रांती घेऊया आणि आज जाणून घेऊया 70ची सेल्फी या पुस्तकाबद्दल. आपण आमंत्रित केलेले आहे चंद्रकांत बर्वे सर आणि दीपक खेडकर सर यांना. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण 70ची सेल्फी या पुस्तकाबद्दल जाणून घेतोय वाचू आनंदे या सदरामध्ये. आपल्या सोबत आहेत लेखक चंद्रकांत बर्वे सर आणि त्यांचे मित्र दीपक खेडकर सर. दीपक सर, आता मी तुमच्याकडे पुन्हा वळेन. तुम्ही काही उदाहरणं आम्हाला छान दिलीत आणि सरांनी तर बऱ्याच जणांचं गंगाधर गाडगे किंवा पुलंविषयी, परिकर सरांविषयी असं सगळं सांगितलं. तुम्हाला यातली कुठली सदर जास्ती आवडली किंवा जे जास्ती भावली त्याविषयी थोडंसं सांगा. त्याच्यामध्ये असं आहे की जसं मी सांगितलं एक भीमसेन जोशींचं सांगितलं, पुरुषोत्तम दारव्हेकरांचं मला विशेष आवडलं. आणि प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे हे जे वराड निघालंय लंडनला म्हणून एक वाचन, त्यांचा विषयीचा अनुभव सुद्धा खूप छान आहे. आणि तो मी सांगण्यापेक्षा लोकांनी तो वाचावा, कारण एक तर तो प्रदीर्घ आहे आणि पुन्हा तेच की नाण्याची दुसरी बाजू मांडणं आणि ती ग्रास करणं. एक आणखीन यांची वैशिष्ट्य मला जाणवलं म्हणजे यांची स्मरणशक्ती पक्की आहे. कारण एवढं सगळं लिहायचं कदाचित काही त्यांनी नोट्स काढून ठेवल्या असतील त्याने. पण मला अजून एक चांगली त्याच्यात 2 हे छान आहेत. एक सदा पाटणकर म्हणून प्रकरण आहे, तो वेगळा गंभीर विषय आहे पण तो खूप छान वाचण्यासारखा आहे. म्हणजे दुसरा अजून एक भैया उपासनी नावाचे एक स्क्रिप्ट रायटर होते, तो सुद्धा हा अगदी कलंदर कर्मचारी होता, म्हणजे तो आकाशवाणीतच होता. पण त्याचं कलंदर कर्मचाऱ्याचे प्रकरण म्हणजे कलाटणी करणे प्रसंग आहेत, ते पण मला खूप आवडले. त्याचा चटका लावणारा शेवट आहे, तो सुद्धा अतिशय छान आहे. आता गंमत बघा, हे सगळे लेख तसे नाण्याची दुसरी बाजू ते सुद्धा नामचीन लोकांची असल्यामुळे त्याच्यात जशी टीका आहे किंवा उपहास आहे, पण त्याच्यात त्यांच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य मला ते मिश्किली आहे. त्याच्यात मिश्किली म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण एखादं काय म्हणतो त्याला चुटका सांगतो अशा पद्धतीचे ते मला वाटले. म्हणजे लेख मोठे आहेत पण असं असूनही त्यांनी त्या गंभीर मिश्किली सोडली आहे नाहीये, पण गंभीर विषय हाताळले. जसं त्या याचा आता मी तुम्हाला सांगितलं सदा पाटणकर आणि भैया उपासनी त्यांचे, म्हणजे हे कल्पना. आता ही माणसं काही आपल्या ओळखीची नाही पण त्यांचे अनुभव अस्सल आहेत. आणि एक त्याच्यात अजून एक प्रकरण आहे, ते सुद्धा मला खूप आवडलं. तो ग्रेट अनाउन्सर, तो एक ग्रेट अनाउन्सर, त्याचं नाव आहे बंड्या. आता हा बंड्या कोण होता आणि कसा होता हे यांनी खूप छान रंगवलंय. आणि ते मी गुपित सांगणार नाही हा बंड्या म्हणजे नेमका कोण आहे, पण ते सुद्धा त्यांनी त्या लेखात शेवटीच त्याचं नाव उलगडलंय. मात्र एवढं सांगू शकतो वाचकांना की हा बंड्या हिंदी सिनेमात मोठा नट झाला होता नंतर, त्यामुळे ते प्रकरण जरूर वाचण्यासारखं आहे असं मला वाटतं. तर असे हे किस्से आहेत. आणि आणखीन एक अमिताभ याच्यात आहे मला वाटतं, त्याच्या अमिताभ बच्चन खोटा का बोलतो. आता याच्यात थोडासा माझा वेगळा सूर आहे. आता असं हेडिंग वाचल्यावर अमिताभ बच्चन एवढा मोठा सुपरस्टार आहे, तुम्हाला वाचावंसं वाटेल. तसा त्यांनी बर्वेंनी तो हे केलेला आहे, पण त्याच्यात
म्हणजे काही दम नाही असं मला वाटतं. कारण शेवटी त्यांनी वाचकांची किंवा स्वतःचीच फिरकी घेतली आहे तिथं, बरं. पण तरी तो लेख वाचण्यासारखा. हा. तर असे हे निवडक मला आवडलेले लेख आहेत. हा हा. बाकीचे आता जसं मी गंगाधर गाडगिळांच्या बद्दल उल्लेख केलेलाच आहे, तेंडुलकरांचा, ते सुद्धा चांगले आहेत, पण हे मला आवडलेले विशेष लेख आहेत. आता तू जे म्हणलास त्याच्याबद्दलच, म्हणजे आता तू एका तो मोठा हिंदीतला नट झाला आता, त्यामुळे ते आपण सिक्रेटच ठेवले, आता तेही सांगत नाही. एक आमचा अनाऊन्सर नट आणि भैया उपासने जो होता ना, तो सुद्धा असाच होऊ शकला असता, एवढा तो टॅलेंटेड होता. तसं त्याची गोट्या सिरियलमध्ये त्यांनी मेन रोल त्यांनी केला, म्हणजे आणि त्याचे सगळ्या बड्या बड्या लेखकांशी इतके पर्सनल संबंध होते की आता मी त्याच्यात दिलेलं आहे की म्हणजे माझ्या एका आमच्या दुसऱ्या चंद्रकांत भुंजाळनी ते मला दिलं. त्यामुळे मी ज्यांनी मला माहिती दिली ना, ती मी त्यांच्या म्हणजे मी जेव्हा लेख माझे प्रकाशित झाले त्याच्यानंतर काही जणांनी मला व्हॉट्सअपवरती कळवलं एक एक. तर त्याच्यात त्यांनी असं लिहिलं, म्हणजे आता माझा भैयाचा सगळा लेख दिल्यानंतर आता भैया आता त्याची ट्रॅजेडी वगैरे ते आता तुम्ही सोडून द्या. तर पुलंनी त्याला पत्र असं लिहिलं होतं की भैया नाही का, की सरकारी नोकरी सोडल्यानंतर लोक गोत्यात येतात असं मी ऐकून होतो, परंतु तुला मी गोट्यात बघितलं नाही का. म्हणजे त्याच्यात पुलंचा स्वभाव सुद्धा दिसतो आणि भैयाचे पुलन बरोबर संबंध होते. पुलं त्याच्याशी पत्र हे करत होते. हे म्हणजे मला अशी जी फार मोठी माणसं आहेत ना की जे मी बघितली, तर आणखीन तो आज तो म्हणजे आज फार होऊ शकला असतं, परंतु असो ते आता त्याच्या स्वभावातील काही गोष्टींमुळे तो आज नाहीये नाही का. तसंच बारीक सारीक इतर सुद्धा गोष्टी तर हेच देता येईल मला. ते म्हणजे काही ह्या सगळी जी माणसं आहेत ती मला फार प्रिय आहेत, कारण की मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. मग त्यांचे दोष सुद्धा मी जवळून पाहिले, ते मी बहुतेक त्यातले आज नाही आहेत नाही का. तरी पण त्यांच्याबद्दल मला हे आहे की अरे वाटतं की असं नसतं, असं झालं असतं तर आज माझा एक फार मोठा नट माझा मित्र असता, एक फार मोठा लेखक हा माझा मित्र असता नाही का, म्हणजे अरे तुरेतला मित्र असता. परंतु असं पण शेवटी काय येते आणि काय कोणाकडे काय गुण असतील काय नाही सांगता येत. सर आता बहुसंख्य वाचकांना हे जर पुस्तक वाचायचं असेल तर त्यांनी तुमच्याशी कसा संपर्क साधायचा आणि पुस्तक कुठे मिळेल आपल्याला? आता आता सध्या की नाही आता थोडंसं मार्केटिंगचा फंडाच थोडा बदललेला आहे. म्हणजे आता तुम्ही माहिती आहे आता सगळे आता तुम्हाला ऑनलाईन नावाचा प्रकार आहे. म्हणजे कपडे असो, चष्मा असो किंवा बूट पासून किंवा काही प्रत्येक गोष्ट आज तुम्ही ऑनलाईन बघू शकता आणि ऑनलाईन तुम्ही ती विकत घेऊ शकता. म्हणजे दुकानातही जाऊ शकतोच. आता पुस्तकांच्या बाबतीत असं झालेलं आहे की आज जे दुकानदार आहेत, जर थोडस वाचक संख्या कमी झाल्यामुळे किंवा काही कारणामुळे यांची संख्या आज कमी झालेली आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा पुस्तक ठेवल्यानंतर 30 ते 40% कमिशन घेतात. म्हणजे ते त्यामुळे मला असं वाटलं की मी काही माझ्या वाचकांनी पुस्तक विकत घेऊन म्हणजे त्यांनी घेऊन वाचावं असं मला वाटतंय. परंतु मग त्यांना तेवढे किंमत मिळून बाकी ते इकॉनॉमिक्स मला इतकं योग्य नाही वाटत. तर मी आणि असं आम्ही ठरवलं की आमचे पब्लिशर सुद्धा जे आहेत भुजबळ त्यांनी सुद्धा की आपण ह्याची सगळी सोशल मीडियातून पब्लिसिटी करायची. आणि म्हणून त्याचाच हा भाग म्हणून म्हणजे तुम्ही आता जर तुम्ही माझा मोबाईल नंबर 9920576455 ह्याच्यावर कोणी जर मला संपर्क साधला तर त्याला मी त्याच्या ह्याच्यावर मी घरच्या पत्त्यावर मी कुरिअर पाठवू शकतो. आणि हे जे आहे छापील किंमत 400 असले तरी संपर्क असे घेणाऱ्यांना आम्ही त्याच्यात हे देतो. कोणी जास्त मागितलं, काही जण घेत नाहीत की 4-5 तर त्यांना आम्ही आणखीन कन्सेशन देतो. पण उद्देश हा की आता म्हणजे दुकानात जाऊन मी ठेवणार आणि तो दुकानात घेणार त्याच्यापेक्षा ऑनलाईन त्यांनी जर घेतलं. आणि आता हे कुरिअर सर्व्हिस हे उत्तम झालेली आहे. म्हणजे तुम्ही आज जर माझ्याकडे मला फोनवरती सांगितला किंवा एक हे केलं पाठवलं तर नुसत्या फोनवरती तुमचा पत्ता मिळाला की 2 दिवसात म्हणजे मुंबईतल्या मुंबईत तर दुसऱ्या दिवशी आणि इतर कुठल्याही गावी मुंबईत त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी किंवा महाराष्ट्रात किंवा इव्हन गोवा हैदराबादहून माझ्याकडे. मला असं वाटतं एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे हे न्यूज स्टोरी टुडे प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आहे. त्यांच्या वेबसाईटवर गेलं तरी
हो, ती मिळू माहिती शकेल. हो, मिळेल हो, yes, आणि पुस्तक मिळू शकेल. हो प्रकाशक सुद्धा ही प्रकाशक service देऊ शकतो शकतात. किंवा मी देऊ शकतो हा. नाही का. हा. त्याच्यामुळे आमचा पर्पजच हे आहे, याच्यातनी विकू बरं. शकतो, परंतु मेनली म्हणजे दुकानात मिळणार नाही अशातला पाहिजे काही आम्ही याच्यात हो, ठेवणार आहे. आहोत, परंतु हे सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि त्याच्यासाठीच कुठलाही म्हणजे फेसबुक किंवा बाकी ह्याच्यातनं किंवा प्रकाशकाचं किंवा मला कोणी आमच्या ह्याच्यावर कॉन्टॅक्ट केला किंवा त्यांना त्याच्यात ते मिळू शकेल. मिळू तर शकतात. त्यात आता तुमचं चॅनल सुद्धा हा. आहे, तर तुम्हाला जर हो, आपण प्रसारित करतो, बरोबर, नक्कीच. तर प्रेक्षक हो, आज वाचू आनंदे या सदरामध्ये आपण 70ची सेल्फी या पुस्तकाबद्दल जाणून घेतलं. याचे लेखक आहेत चंद्रकांत बर्वे, जे जवळजवळ 35 वर्ष मीडियामध्ये कार्यरत आहेत. दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये त्यांनी बऱ्याच सेलिब्रिटींच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या मुलाखती नक्कीच पुढच्या पिढीने वाचणं गरजेचं आहे. आणि त्या पुस्तकाविषयी म्हणजे 70ची सेल्फी या पुस्तकाविषयी आपल्याला अधिक माहिती सांगितली ते दीपक खेडेकर सर. दीपक खेडेकर सर हे 54 वर्ष पत्रकारिता करतायत आणि श्री या मासिकाचे संपादक म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. तर आमचा हा वाचू आनंदे आज 70ची सेल्फी विशेष कार्यक्रम होता, तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि चंद्रकांत बर्वे सर तुम्हाला आणि दीपक खेडेकर सर तुम्हाला दोघांनी आभार व्यक्त करते. तुम्ही इथे आलात. तुम्ही इथे आलात आणि 70ची सेल्फी या पुस्तकाबद्दल भरभरून बोललात, त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक आभार. कारण पुस्तक वाचन संस्कृती टिकणं फार गरजेचं आहे आणि ती वाढवणं सुद्धा आपलं थोडंसं काम आहे. तर त्या दृष्टीने हा छोटासा प्रयत्न आहे. तर प्रेक्षक हो, 70ची सेल्फी नक्की पुस्तक विकत घेऊन वाचा आणि आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना या पुस्तकाविषयी आवर्जून माहिती द्या. आणि अशी ही आमची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. Acharya 90 FM